वरच्या नेत्यांना सहभाग करून सोडणार आहे बरं. कारण का त्यासाठी माझं तर स्पष्ट मत आहे, तुम्ही तालुक्याचा अध्यक्ष आहे सा, तुम्ही असला किंवा कडेगाव तालुक्याचे कोण अध्यक्ष असेल, तुम्ही दोघांनी मिळून पण ह्या नेत्यांना सांगणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही जे आता माग जसं आता हे नगरपालिकेला जर समजा तसं झालं नसतं तर आज त्यातला जो आता त्यांना जे ही मिळालाय आत्मविश्वास वाढलाय त्यांचा, इथल्या स्थानिक आपल्या आमदारांचा असेल किंवा काँग्रेस पार्टीचा असेल, तर तो आत्मविश्वास त्यावेळी टाळला असता तर आज आपल्याला आपल्या मतदारसंघापुरता हा फक्त प्रॉब्लेम आहे, बाकी कुठल्या मतदारसंघात हा प्रॉब्लेम नाही बरं का. आणि त्यासाठी माझं पण मत असं आहे की सगळ्यांनी तुम्ही मिलिंद भैया आणि सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्या तिन्ही नेत्यांना सांगणं गरजेचं आहे की बाबांनो या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, कार्यकर्ता हा येळभर तुमच्यासाठी कायम तुम्ही ज्यावेळी बोलवल त्यावेळी तुमचं सगळं उद्योगधंदा सोडून तेव्हा तुमच्यासाठी येत असतील. त्या कार्यकर्त्याच्या इलेक्शनला जर असं होत असेल तर त्या कार्यकर्त्यांना उद्या बघायचं कुणाला, हे मोठा प्रश्न असल्यामुळं तुम्ही सरळ राहणार असला तर माणसं उभा राहायला तयार होतील, नाही तर माणसं उभा राहायला तयार होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं तुम्ही नेत्यांना विनंती करून पाहिजे तर आम्ही पण येतो तुमच्या बरोबर आणि त्यांनाही सांगणं गरजेचं आहे की बाबा तुमचं काय हेवदावा असेल ते तुमचं तुमच्यापर्यंत ठेवा, पण फक्त हे सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत आणू नका. तात्या बरोबर आहे नाही, हे आता अडचणीचा विषय आहे मोठा. अहो दुसऱ्या घरात लय मोठा आहे पण बाहेर ही आपल्याकडे नाही असं ही होण्यात आलंय, तिकडे तर काय कमी आहे. जिथं असला तर ती एकजूट करते, ती आता त्याची एकजूट आहे की लक्षात घ्या. आपल्यात तसं होईना झालंय, आपल्यात तसं करायचं काम असेल तर त्या अध्यक्षांनी मिळूनच केलं पाहिजे आणि त्याशिवाय ती घडणार नाही. आणि ती कसं करायचं अध्यक्ष आता ह्या प्रश्नाला उत्तर द्या आणि हेच मेन महत्वाचा विषय आहे. याच्यात नंतर बाकीच्या गोष्टी काय असतील ते व्यवस्थित घडतील आपल्या, जर तुम्ही जर व्यवस्थित केलं तर. अगदी बरोबर आहे. आपण जायचं काय काम आहे, आमच्याकडे नाही वेळ. उद्या मुलाखतीला कोण जाणार आहे त्याने निरोप द्यायचा, काल असा बैठक झाली आणि ठरले तुम्ही आम्हाला वेळ द्या. आणि कुठं यानंतर कार्यालयात सावंतपूर गावचे प्रथम नागरिक नाही नाही हो. काय चाललंय ही चर्चा चालली. चहा बरोबर आहे. तुम्ही मार्गदर्शन करा. भाषण राहण्यापेक्षा चर्चा मिटिंग कशाला हेच महत्वाचा विषय आहे. हे झाल्याशिवाय पुढचं एकत्र आली तर ठीक. काय नाही. शंकर तुम्ही घेताय पगार सांग तुम्ही 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 सगळे असतील बघा हे ज्या पद्धतीनं काय भारतीय विद्यापीठात त्यांची पाहतील अशी लोक करणार आहेत किंवा काय असतील, आपण काही तसं कोणाचं पाहतील नाही. आम्ही मगाशी दुपारी संग्रामभाऊ बाबांना भेटलोय आम्ही की तुम्ही जर एकत्र येऊन जर केलं नाही केलं आम्ही आमच्या घरात निवांत बसणार आहे. काय आम्हाला उद्योगधंदा आहे सगळं आहे, आमचं हे नुकसान नाही, नुकसान होणार होईल. कामं काय तुम्ही सार्वजनिक कामं करताय, लोकांचा संपर्क आहे तुमचा, अडीअडचणी करताय, विकास कामं करताय, त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण तुमचं प्रत्येक घरात माझं नाही, स्वतः आमच्या घरात आहे, सगळ्या घरात आहे बरोबर का. पण हे कुठेपर्यंत पाहिजे हे तुम्ही त्याच्यावर म्हणत तुम्ही सगळ्यांनी विचार करा. नाहीतर कार्यकर्त्यांना आता पलूस नगरपालिका निवडून आली आणि आमच्या घरापुढे तोट हे त्यातलं कसं आहे, पराभव पचवायचे आमच्याकडे काही वेळ काय कोणाची अशी सारखी राहत नाही, सारखं पाहिजे सगळं. असे पण काय थोडस त्या भूमिका त्यागी ठेवावी आणि एक मतानं 3 नेत्यांनी निर्णय घेतला तर विजय आपला निश्चित. पण मी स्वतः सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे, बाबा मी निवडणूक लढवू शकतो का, माझी बाबा क्षमता आहे का, म्हणजे आर्थिक असू दे नसू दे, पण मी समाजासाठी काय योगदान दिलंय, समाजासाठी काय केलंय, हे आपण स्वतःच आत्मपरीक्षण. बघू अडचण करायची म्हणून अध्यक्षांना अडचण करायची म्हणून मी उभा राहील, म्हणजे मतं पडायची मला 10 अध्यक्षांना मत 10 मताचा अध्यक्ष पडणार, म्हणजे मतं खाण्यासाठी कोणी उभं राहू नये. हे खरोखर माझं काम असेल मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषदेचं असू दे, पंचायत समितीचं असू दे, आणि जास्तीत जास्त माझं मत असं आहे या नेत्यांना सगळ्यांनी विनंती रिक्वेस्ट आहे, पाया पडू आपण जाऊ त्यांच्या वाटल्या, बाबा तुम्ही तिघं एकत्रित या, आला तर आपला पंचायत समिती व जिल्हा परिषद झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी सूचना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आम्ही घरात बसतो, आम्हाला आमदारकीला बोलवू नका. उमेदवारी जनतेने फॉर्म भरले म्हणजे यांचं हे आहे मुलाखती झाले की परवा दिवशी जेवढे आपल्या मतदारसंघातल्या तालुक्याचे आहे ती
की उमेदवार आणि आपलं नेता अशी संयुक्त बैठक घ्या. मग आता मी काय झालं उद्या केलं पाहिजे तातडीनं सकाळी मुलाखती परवा उद्या नाही 4 वाजता बरं का उद्या मुलाखत आहे 4:30 वाजता आपल्या म्हणजे ह्या- दुदंडी गटाची हा, या तालुक्याची आता मतदार तयार आहे फक्त आपण मतदान घ्यायचं कसं तर ही आपण एकत्र येऊन आपण सर्वांनी उमेदवारीसाठी झटा. उमेदवारी प्रत्येकानं मागितली पाहिजे तो तुमचा अधिकार आहे, कार्यकर्त्याचा अधिकार आहे उमेदवारी मागणं. परंतु उमेदवारी कुणालाही आपल्या नेत्यांनी एखाद्या कुणाला नाव त्याचं पुढं आलं तर दुसऱ्यानं नाराज न होता पार्टीसाठी काम करणं खरं गरजेचं आहे. आणि एकजुटीनं एक दिलानं ज्या वेळेला आपण काम करेल तर रिझल्ट आज जो महानगरपालिकेतनी रिझल्ट आलाय तशाच प्रकारचा रिझल्ट उद्याच्या आपल्या जिल्हा परिषद मध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्यासाठी आपण खरं तर काय आणखीन रणनीती आखली पाहिजे, आपल्या पंचायत समितीत आपल्या जिल्हा परिषद गटात कोणता उमेदवार चांगला दिला पाहिजे, कुणाची अपेक्षा आहे त्या, आपण कोण इच्छुक आहात, आपला जो इच्छुक आहे त्यांनी आपण खरं तर समोर येऊन मी इच्छुक आहे बाबा मला उमेदवारी मिळावी, माझं काय नाही काय आहे हे सांगा पुढे येऊन. आणि त्यातून आपण हा विचार मंथन करून आपण ते फायनल आपल्या नेत्यांच्या समोर मांडू. आणखी नेत्यांच्याकडून आपल्याला तशा पद्धतीने उमेदवारी मिळवता येईल. आणि कोण बोलणार असेल तर जवळ घ्या. आदरणीय व्यासपीठावर सगळे उपस्थित आणि तोंडात गेले आता ही मिटिंग आपली राजकीय व्यासपीठ वगैरे काय नाही, कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठी नाही. आता बऱ्याच जणांनी सांगितले सूचना आणि चांगल्या प्रकारे सूचना आहेत त्या, बरोबर त्या सगळ्यांना अडचणीत आणणाऱ्या सूचना आहेत. आम्ही लावला असता घोडा पण म्हटलं की आमचं जरा घोटाळा झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला सांगा बघा लोंढे साहेब, आज महाराष्ट्र जी काय सगळं बघतोय आपण मुंबई महाराष्ट्र पुणे सगळं फक्त काय राहिलेलं नाही. काँग्रेस औषध कुठं नाही काय संपले पाच सगळे. तर हिथं सुद्धा तसंच होईल. गेल्या 5 वर्षीला काय झालंय गेल्या वर्षी आपण बरं कसं आहे गेल्या वर्षी गेल्या जिल्हा परिषदेची वेळा कसं असते विधानसभा सुद्धा काही नाही फार लांब नाही म्हणजे टप्पा आहे काय ठरलेला टप्पा आहे. विरोधी उमेदवार मला सांगा आपण सगळे एक असलं पण आहे ह्या पलूस कडेगावच्या जनतेनं कदम साहेबांचा 3 वेळा पराभव केलाय. एकदा 2 वेळा 3 वेळा. माझे आमदार स्वर्गीय संपतराव चव्हाण साहेबांनी एकदा केला, संपतराव देशमुखांनी एकदा केला, पृथ्वीराज बाबांनी एकदा केला. त्यामुळं काय फार आपण तर सगळी संघटित असलो पण आहे. ते कसं आहे कबूतर आता शिकारी समजा शिकारी गेला जंगलात ते कसं आहे शिकारीत कसं असते एकटं एक जर पोतं गावलं करायचं शिकार लगेच होती. पण असं चाळ समजा 5 जण असली का नाही शिकारीत काही चालत नाही, त्याला परत जावं लागतं. तसं ह्या कलुषकडे जे जनतेनं 2-3 वेळा त्याला माती काढलेली आहे त्यामुळं फार काय अवघड नाही. पराभव झाला. अहो कसं आहे सांगितलं एकजूट असली त्यामुळे पण कवा हातात घ्या एकजूट असली तर एकजूट ही एकजूट महत्वाची आहे. आता तात्याने सूचना काय केलेल्या नाही त्या पद्धतीनं. आणि दुसरा अभ्यास आमच्या गावच्या वतीनं आम्ही 2 गाड्या करून आम्ही संग्रामभाऊ बाबांना भेटायला गेलो. आमच्या गावच्या वतीनं आम्ही स्वर्गीय संपतराव चव्हाण साहेब यांच्या सोनबाई आणि पृथ्वीराज डॉक्टरांच्या पत्नी संयुक्ता चव्हाण यांना जिल्हा परिषद उमेदवारी द्यावी अशी आम्ही मागणी केली. उद्या आम्ही शरद भाऊला भेटणार आहे. तर समजा नाही केलं तो पार्टी काय निर्णय घेईल त्याबरोबर आम्ही सगळेजण आहे हे पण सांगतो. कारण 1-2 महत्वाचे आहेत, पार्टी महत्वाची. पार्टीला काय निर्णय होईल तो निर्णय सगळ्यात अंतिम असेल. कुणी उत्साहित काय काम नाही इथं काय मिळून सगळ्यांनी तिघांनी सांगितलं पहिल्यांदा तात्यामध्ये त्या पद्धतीनं संग्रामभाऊ बाबा शरद भाऊ. आता परवा मी शरद भाऊला बोललो भाऊ म्हटलं कसं आहे माणसं काय आता आम्ही काही मनस्थिती नाही म्हटलं कदाचित आम्ही पार्टी सुद्धा ठेवलो म्हटलं आम्ही काय फार मोठं नेतं किंवा आज कोण नाही
पण ह्यो वैताग कसा आहे एकदा दोनदा तिथं माणूस बघतो त्यामुळं तू भाऊ म्हणजे बरोबर आहे सगळ्यांनी म्हणून असा वेळ टाकला पाहिजे तर तात्यामध्ये त्या पद्धतीनं भाऊ बाबा मिलिंद भाया पुढाकार घ्या आणि सगळ्यांनी मिळून त्याला एकत्र घेऊन तर कुठेतरी पुढे शिस्त लागणार आहे नाहीतर मग ते त्या कर्मचाऱ्यांना म्हणायचं की असं आहे तिने म्हणायचं तो तसा आहे तुम्ही घेताय पगार इथं आमचं लागणारे कार्यकर्त्याचं नुकसान आहे आम्ही त्याला देत पण नाही बरं का पदवीधरच्या वेळेला बरं का रात्री आमच्या घरातून जाऊन आणि 8 दिवस जाऊन तर म्हटलं आम्ही काही घर सोडून जात नाही आणि पक्षी पण सोडत नाही आम्ही देशमुखाची आम्ही ती नाही हे सगळं पशुलेलं आहे मुलाला पळवून लावली ती असली. बरं का जय पराजय आम्हाला सगळं माहिती आहे आणि पराजय झाल्यावर काय कोण गावातलं घर पण बाहेर काढायची ही पण आम्हाला माहिती आहे पण सारखं सारखं तीच वाटायला म्हटलं नाही होय माणसं किती येतं? घर काढत नाही की नको वाटतंय सारखं लढून पडलेलं काय नाही बरोबर आहे की पण कुरगुड्या करून झालेलं लय बेकार आहे सभापती वकील साहेब आमच्याकडे वकिलांनी पण पंचायत समितीला पण मागितली आणि त्यांच्या राष्ट्रीय मंडळीला जिल्हा परिषदला पण आम्ही मागितल्या पक्ष काय ठरवतात आम्ही बरोबर का तात्या काही निर्णय व्हायचे होते शरद भाऊ बाबा आहे ते सगळे संग्राम भाऊ काही निर्णय कोणाला पण देऊ दे 100% सगळ्यांनी गेल्या वेळा जसं माझ्या माहितीप्रमाणे 2-3 हजार मतानं आपण अश्विनसाई बहिणीनं सगळ्यांनी मिळून निवडून आणलं होतं त्याच पद्धतीनं आज तसंच वातावरण सुद्धा आता सुद्धा पण कवा आपण सगळे एकत्र असलो तर एका विचारात झालं तर नाहीतर आपण सगळी एकच आहे आहे सगळी नेते आपण सगळी एकच आहे नाही कसं होतं जो आता मगाशी तुपारी करायला सांगितलं ते तिकडे घेता बघा अहो, तसं फोटो काढायचा आणि तिकडे घेतो म्हणजे काय इथं काय पगार आहे रे होय ना ना तुम्हाला पगार नाही तर काँग्रेसच्या उद्घाटनाला आमदाराबरोबर गेलतो ह्यांच्यातच तुमचं काय त्यामुळे काय कर्मचाऱ्यांनी सुद्धा कसं आहे किती ताणायचं किंवा सगळ्या ह्यांच्यात लगेच करतील नाही इथलं आपलीतलं बिन ते काय ते कर्मचारी आहे की नाही तर बाकीचा पुढचा कार्यक्रम चक्कर झाले आता आमचं पाच जवळ धरा मामा हा जवळ हा. जवळ धरलंय त्या आम्ही ग्रामपंचायत लढवली हा. आम्हाला इच्छुक सगळ्यांनी केलं आणि ग्रामपंचायत शेवटला तोंडावर आली हा. आणि मेन ज्या माणसाला आम्ही हुकमी धरला होता तोच माणूस दुसऱ्याच्या घरात जाऊन सगळे त्याने आम्हाला लेवल सांगितली त्यांना आम्ही किती पैसे वाटतोय काय करतोय आता आपल्याला इथं एकच गट दिसतोय बाबाचा आपल्याला ह्याचा संग्राम भाऊचा गट कोण आहे काय त्यातला एक माणूस सुद्धा नाही इथं आता थोडी बहुत असेल 1-2-5 काय कटबीट काय नाही एकच भाजपच आता ही सगळ्या बोलू द्या सगळ्यांनी आता उद्या कसं आहे उद्या आपण आपण उद्या आता नेते मंडळीची गाठ घेणार आहे त्यावेळी सगळी माणसं तिथं पाहिजे बरोबर आहे आपली प्रत्येक गावात प्रत्येक गावातली दुदंडीची म्हणा ही गट तूट आता पहिला आपल्या फौजीने पण सांगितलं गट तूट काय नाही पाहिजे या एका गटाची माणसं जमल काय त्या माणसाने आमचा घात केला आम्ही पडलो सगळं पुन्हा तिथंच आम्हाला बकरं कापून त्याने चाललं बरोबर आहे का नाही खरं आहे का नाही या माणसाने आपल्याला पाडलं आपली बातमी सगळी लिखित केली आपल्या सीटा सगळ्या पाडल्या 10-20 मतांनी मग कुणाला आपण नेतं समजणार आता आम्ही तर बाबा तालुका पंचायतला इच्छुक आहे आम्हाला यावेळी तुम्ही आम्हाला संधी द्यायला पाहिजे बरोबर आहे का नाही फौजी आपल्या गावात तो ओबीसी सीट आम्ही मागायला आलो तुमच्याकडे सगळ्यांनी आम्हाला आपल्या त्यातनं आम्हाला तुम्ही संधी दिली ती आम्ही घेऊ नाही मिळाल तरी पण आम्ही पक्षाचं काम करणार तुम्ही सांगितलं ते कुणाला पण मिळवू द्या मग तर आम्ही ह्यावेळी आम्ही तिकीट मागणार उमेदवारीसाठी म्हणजे माझ्या स्वतःसाठी मिलिंद भाई यांची पण गाठ घेतली आणि सकाळी चर्चा करू म्हणले सगळ्यांच्या बरोबर हो इच्छुक म्हणजे फॉर्म वगैरे भरलेला आहे आणि कोण बोलणार आहे का लोकांची आज बैठक आपण आयोजित केलेली आहे
कार्यकर्त्यांची. तर या बैठकीचा संदर्भ की निवडणूक कशी लढायची, कशा पद्धतीनं लढायची. आज आपले पृथ्वीराज देशमुख असू दे, संग्रामभाऊ देशमुख असू दे, शरदभाऊ लाड असू दे, यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पलूस तालुका म्हणून आपण येणाऱ्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सर्वजण सामोरे जाण्यासाठी एक चर्चासत्र करायचं. कोण इच्छुक आहे किंवा काय आहे, जिल्हा परिषदेला कोण इच्छुक आहे, पंचायत समितीला कोण इच्छुक आहे. इच्छुक असणं कुठल्या कार्यकर्त्याच्या मते गैर नाही, इच्छुक असायला पाहिजे. इच्छुक तू का झालास, मी का झाला, ह्यो का तिकीट मागतोय, ही प्रवृत्ती बंद झाली पाहिजे. ही काही हुकुमशाही नाही. तिकीट कोणी मागल. आता पांडुरंगानं तिकीट मागितलं, गैर नाही, पार्टीचं काम करतोय. बरोबर आहे का चूक आहे? त्यांना देऊ दे नाही तर नाही देऊ दे, त्यांनी सांगितलं की आम्ही पक्षाचंच काम करणार. त्या माणसासनी प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांनी 25-30 वर्ष पार्टीसाठी कष्ट खाल्लेले आहेत. आज पार्टी जिवंत ठेवण्याचं काम केलंय. त्यात आपल्याला 2014 सालापासून भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आपण सगळेजण काम करतोय. शरद भाऊ सुद्धा आता आपल्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळं आपली ताकद तसं बघायला गेलं तर नेमानं वाढली पाहिजे होती, पण ती तशी नगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं जे काय झालं आता ते मी सांगण्याजोगं तुम्हाला सगळ्यांनी माहित आहे. ती नगरपालिकेचं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला होऊ नये ह्या भीतीपोटी मी फक्त पहिली तिन्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. ह्या कार्यकर्त्याच्या बैठकीच्या अनुषंगानं त्यांच्या बरोबर बोलताना आम्हाला सुद्धा बोलायला की बाबा कशा पद्धतीने बोललं पाहिजे की तुम्ही जर एक होणार असाल तर निवडणूक चांगल्या पद्धतीनं आपण जिंकू. भारतीय जनता पार्टीचं मतदान हे फिक्स 50% या भारतात झालेलं आहे आणि अवघं फक्त आपल्याला 5-10% जर आपल्या नेत्यांनी जर लक्ष दिलं तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडणूक जिंकू. आणि आपल्यातील जे काय हेवे देवे आहेत, आज उद्या सांगलीला मुलाखती पक्षाने ठेवलेले आहेत. मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्यानं सांगतो की मुलाखती द्या, इच्छुक असा, पण आपले 3 नेते एक नाव जे फायनल करतील त्यावेळी आपल्या तलवारी प्रत्येकानं म्यान करायच्या. आणि जर का त्या तलवारी एखाद्यानं म्हणलं की बाबा म्यान करणार नाही किंवा काय नाही, त्याचा नेते मंडळी विचार करतील, आपण त्याचा लोड घेण्याचं काय कारण नाही, त्याची व्यवस्था त्यांचं ती करतील. आपल्याला काय म्हणजे आपण त्या म्हणजे ह्याच्यात पडण्यापेक्षा फक्त आता आपला विषय असा आहे की आपण ह्या 3 नेत्यांनी कन्व्हिन्स करून 1-2 दिवसात त्या ठिकाणची पलूस तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी 4 जिल्हा परिषद मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी बोलवून ह्या तिघांची बैठक लावणं ही सगळ्यात आता प्रथम स्टेज आहे. आणि ह्या स्टेजला प्रत्येक आता तिघांचे सुद्धा कार्यकर्ते ह्यांची भूमिका आज मनापासून तीच आहे की सगळे जर आपण एकमतानं जर असलो तर आपण निवडणुकीला सामोरे जावावं, अन्यथा रानात पाणी पाजावं. आम्हाला ही निवडणूक नको. या स्टेजवर प्रत्येक कार्यकर्ता आहे, त्यांच्या ज्या व्यथा आहेत ते तालुका अध्यक्ष या नात्यानं मला बोलतात. मला प्रत्येक जण येतोय, मला तिकिटासाठी कन्व्हिन्स करतोय, मी पुढं सांगतोय. त्यांचं म्हणणं काय असेल की बाबा हे तिकीट मागायला आले, त्यांचा विचार करा, त्यांचा विचार करा, सगळ्यांचा कोणाचाही विचार करा. पण त्या इच्छुक आहे, आम्ही सुद्धा इच्छुक आहे, आम्ही सुद्धा इच्छुक आहे. पण आम्ही जर नेत्यांच्या पुढे जर एक शब्द बोललो की जा पुढं म्हटलं तर पुढं जाणार, थांब म्हटलं तर तिथं थांबणार, त्या तिन्ही नेत्याचा कुठल्या जर अपमान आमच्याकडं जर झाला तर आम्ही राजकारण सोडून देऊ. लढ म्हटलं तर कधीही कपडे काढून लढायला आम्ही तयार आहे. पण त्या 3 नेत्यांनी कुठेही आपल्याला गालबोट न लागता आपण निवडणुकीत
सत्ता येत असती, जात असती, माणसाला पद मिळत असतं. माणसं आता काही अजून कार्यकर्ते असे आहेत की अजून त्यांना पदच मिळालेलं नाही तरी सुद्धा ते आपलं काम करतात. ठराविक जणांनी पदं मिळाली मान्य आहे, पण अजून आपण कुठल्या कार्यकर्त्यांनी पदच देऊ शकलो नाही तरी सुद्धा ते आपलं काम करते. काही जण आज इकडल्या पक्षात जाणं, काही जण तिकडल्या पक्षात जाणं, ह्याव करणं त्याव करणं करू दे, आपल्याला त्याबद्दल काही दुमत नाही. पण 3 नेत्यांनी जर एकमतानं जर आपल्याला जर आश्वासन दिलं, मी उद्या त्यांच्याकडं आता आपले मुलाखती झाल्या की त्या तिघांची सुद्धा वेळ मागवून घेऊन की पलूस तालुक्यात एक कार्यक्रम तुमचा रविवार असू दे किंवा सोमवारी असू दे, तर तुम्ही तिघांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी हे करा आणि तुमच्या ह्यानं तुम्हाला कोणाला तिकीट द्यायचं योग्य वाटतंय आणि कोण तुम्हाला उमेदवार पाहिजे, कोण त्या निवडणुकीत पुढे जाईल मागे जाईल, त्या पद्धतीनं आमचा कोणताही रोष नाही. वकील साहेब आले त्याबद्दल त्यांचं स्वागत. आणि अशा पद्धतीनं आपण आज या चर्चा घडवण्यासाठी त्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वांनी ताकदीनिशी कोणी आत बाहेर न करता सगळ्यांनी जर ह्या 3 नेत्यांचं आपल्या ठरलं तर निवडणुकीला चांगल्या पद्धतीने आपण सामोरे जाऊ आणि आपल्या नेत्यांची मान सांगली जिल्ह्यात उंच कशी होईल ही आपण बघू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. यानंतर ना ऍडव्होकेट सूर्यजित चव्हाण 2 शब्द बोलते. आज आपण दुदोंडी जिल्हा परिषद गटाची व पंचायत समितीची बैठक आज आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके मिलिंद भाईंनी बोलवली. आज एक जी सगळ्यांच्या समोर एक प्रश्न आहे की जे पलूसमध्ये झालं ते अलीपलीकडं व्हायला नको. हे कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे आणि कार्यकर्त्यांचं ह्यात कुठं अडचणीचा काही विषय व्हायला नको. आज सगळे मान्यवर उपस्थित आहेत, भरपूर संख्येनं आज कार्यकर्ते उपस्थित आहे. खरं तर कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे. भैया मला विश्वास आहे की अन्याय कार्यकर्त्यांवर होणार नाही. भाजप 100% भाजप जे आज आपण आजच्या निकालांनी जे आपल्याला विश्वास आलेला आहे हेच आपल्याला जिल्हा परिषदेच्या पण इलेक्शन मध्ये दिसणार आहे. 100% भाजप. मागं जे आपण केलं तेच, म्हणजे मागे एक सीट राहिली होती ते पण आता आपल्याकडे भाजपमध्ये आहे. म्हणून आता सगळ्या चारी तालुक्यातल्या सीटा आणि तालुक्याचे अध्यक्ष मिलिंद भाई यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच होणार आहे आपल्याला, हे मला विश्वास आहे. म्हणजे जे माणसांच्या मनात आहे प्रश्नचिन्ह, ते प्रश्नचिन्ह अंतू किंतू कोणी सुद्धा परंतु काही सुद्धा मनात ठेवू नका. पक्ष जो निर्णय देईल आपण सर्वांनी मिळून पक्षाचं 100% काम करायचं आहे. मग कोणाला काय वाटेल किंवा कोणाच्या मनात काय असं हे काय तुम्ही मनात घेऊ नका. कोण मागणं काय सांगतंय किंवा तुमच्या पुढे घडलेल्या गोष्टींवरतीच विश्वास ठेवा. आणि ह्याच्या अगोदर पण हा आपला गड किल्ला होता. माणसं म्हणत होती, चव्हाण साहेब झाले, आपले संपतराव अण्णा झाले, जीडी बापू, अरुण अण्णा, सगळे गट आज जेवढं जे समीकरण पाहिजे काँग्रेसच्या विरोधातला सगळं समीकरण आपल्याकडे आहे. काँग्रेसचं म्हणता येणार नाही, पण आपली जी घरातली माणसं आहेत आज ते कुटुंब म्हणून आपलं सगळं कुटुंब एकत्र आहे. असं कुटुंब एकत्र असताना आपण 100% भाजप, मी परत म्हणतो 100% भाजप येणारच आहे हे मला विश्वास आहे. आणि एवढं कोणी सुद्धा कोणाला डावललं म्हणजे व्हिडिओज व्हायरल झाले त्यांना कोणी सुद्धा नाराज झालं नाही पाहिजे. उलट कार्यकर्त्यांनी हे मीडियाने पहिले जे पूर्वी उठवलेलं की भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले, आज या निकालानं हे सिद्ध झालं की भाजपचे कार्यकर्ता हा नाराज होत नाही. आपले कार्यकर्ते गरीब असतील पण काय म्हणतात दुगल नाहीत किंवा निष्ठा जे निष्ठावंत म्हणतात आपले कार्यकर्ते गरीब नाही ते गरीब माधुरी नाही गरीब नाही ते गरीब होय तो क्या हुआ दिल से हम अमीर है अमीर अशी कार्यकर्ते ती अमीरी आपल्याकडे आहे. मला सांगण्याचा उद्देश असा होता की आपली धारा शेण काढून येणारी माणसं आहेत. आपली कुठं काही नोकरीला जात नाही, पण कोणाचा हांतरून आणि चपला उचलायला आपल्या माणसांना जमणार नाही आणि जमलेलं पण नाही. ही आपली काय म्हणतात एक असावा
पण कसा असावा हे आपल्याकडे दाखवून देणारी माणसं आहे. म्हणून हा पक्ष वाढणार आहे. माणसांनी काही सुद्धा मनात ठेवू नका आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण भरघोस मताने भाजप पक्षाला विजयी करणार आहात हा मला विश्वास आहे. आणि पुढं जो पक्ष निर्णय देईल आपण त्याच्या अधीन राहून सर्वांनी काम करायचं आहे. मी तर माझे 2 शब्द काय आहे? ते काय आधी मी आधीच ऐकलो नाही, सॉरी, मला सोडून आला हो तुम्ही. का सोडून नाही आम्ही दारा काढतो. नाही बऱ्यापैकी मी मांडलंय मी हो का? माझ्या अगोदर आमचे ज्येष्ठ नेते आमचे चुलते संपदात्यांनी आणि दिलीप नानांनी मांडलेला आहे. मिलिंद भाईंनी पण मांडलेला आहे. काय माहिती आहे का विषय काय झालाय या तिघांचं पहिलं फायनल करायचं गच करायचं पोलिसला बोलवून नाही तर आम्ही दारा काढायला ती काय उसात कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. आता पुन्हा पण आहेत. म्हणून आज मी एक सुद्धा सांगतो भैया की आपण काय भैयारी असू दे नागराज असू दे आपण हे नाण्याचे 2 बाजू आहेत आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळेजण बसायला तयार आहेत. संपदात्यांना कधी मोठा मसाला होणार आहे तेव्हा बसवायचा आहे म्हणून लवकर मसाला सापडणार आहे आणि मग ते लवकरच कुठं आता तुमच्याकडे जरी सापडला तर आपण बाहेरच सगळा कार्यकर्ता आहे ना सगळ्या गावातल्या आपले 4 जिल्हा परिषद आहेत की नाही ते पडूस तालुक्यातल्या सगळ्याची बोलवायचं आणि ते तिघांनी बोलवायचं. काय करणार आहे तुमचा निर्णय सांगा. मग आज मी असं सध्या तुमच्या काय म्हणतात आदेशाखाली मी आज मिलिंद दादा तुमचं काय म्हणतात सूचक अनुमोदक घेऊन असं एक वक्तव्य करतो की रविवारी संध्याकाळी 5 वाजता ठिकाण कुठे घेऊया? कार्यालयात कार्यालय 4 मतदारसंघांसाठी छोटं पडेल. पोलीस पण छोटं पडेल. इथं इकडनं तिकडं परत पडणार पण आपण जे कुठलं हा ही बरोबर नाही तर तिघांची पण कसं आहे कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे आपण ठरवत कसं आहे त्याच्यापेक्षा असं करा की उद्या तिथं द्यायची पुढे आहे बघा चांगलं कार्यालय आता नवीन झाले. आपण सगळ्यांना आपली मुलाखत किती वाजता होणार आहे काय माहिती? 4:30चा टाइम आहे ना 4:30. 4:30 सगळे आली पाहिजे. त्यांना आपण तिथं थांबवणारच आहे पण त्यांना तिथं सांगू मी अध्यक्षांच्या परवानगीनं फोन करा की दिवशी फोन करा की म्हणून लगेच लगेच फोन होणार लगेच उचलते ती फोन. आपण सर्व नेत्यांना विनंती करूया आणि रविवारी 5 वाजता यायचं आपण सगळेजण ठरवूया. हो हे खरंच आहे. 3च दिवस अर्ज भरायला सापडतायत आपल्याला. आपल्या कार्यकर्ता आपला उमेदवार जो असणार आहे भाजपचा तो पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं आपल्याला त्यांच्या सर्व जनतेच्या पुढे घालवायचा आहे. त्याला निवडून आणायचं आहे. त्याचं कुठल्याही प्रकारे ऑडिट निघालं नको. त्याच्यासाठी आपण तो अभ्यास करायला आपल्याला 3 दिवस कमी पडतील असं माझं मत आहे. कारण की आपली गोरगरीब जनता आहे. आपल्याला सगळं घेऊन यायचं ते हे होमवर्क करण्यासाठी जरा वेळ पाहिला आपल्याला. म्हणून आपण रविवारचा दिवस चांगला आहे. रविवारी संध्याकाळी आपण बसूया 5 वाजता आणि त्याच्यावरती मार्ग काढूया. मी आज इथं मला विश्वास आहे असंभव काही सुद्धा नाही काय. आणि आज आपण इथं धैर्यात आपण ह्याचं काय म्हणतात मुहूर्तमेढ झालेले आहे. त्याच्यामुळे 100% आपल्याला येत आहे. शंका काय बहुतेक सगळ्यांच्या शंका निरसन झालेल्या आहेत. शंका सगळ्यांच्या झालेल्या आहेत. आज आपण सगळे मान्यवर मतदार तिघांना बोलवून घेऊन आपले तारीख ठरले रविवारी 5 वाजता. टायमिंग मध्ये आपण सगळ्यांना निरोप हा मग निरोप आता जसे आज जसे निरोप गेले त्या पद्धतीने आपण निरोप देऊया. त्यांचं टायमिंग घेऊ. काय झालंय आपल्या मतदारसंघाचीच ही सगळी येतील. होय की बा 4 मतदारसंघाची नाही आपला फक्त पलूस तालुका घ्यायचा आहे.
पलूस तालुका आपली समस्या आपली ती मांडायची. आहे ना, त्यांची काय यंत्रणा आहे त्या शंकरची परती काय शंकर काय अध्यक्ष आहेत ते. सांगायची हा ते सांगतील, कर्मचारी सगळ्यांना सांगतील. आपण सगळी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. नाही, मी आणि गेलो मुंबईला आणि मी जे आहे इथं- नाही आता कुठेही कुणी जायला नाही. या निवडणूक होईपर्यंत मुंबई आली आणि मुंबईला काय कुठेच जायचं. काय कारण जिंकायचं मुंबई आपल्याला. आली आता मुंबईला जायला पाहिजे. आली की मुंबई आणि सगळ्यांनी आपण या ठिकाणी उपस्थित मान्यवर सगळे वकील साहेब सगळे उपस्थित आहेत. त्याबद्दल असंच रविवारी उपस्थित राहावा तेव्हा 3 तारखेला घोषणा द्यायला. हा, आणि ती याच्यात आपल्या सगळ्यांचे वाढती. आभार. हा? धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. नाही बोलायला नाही का नाही बघा बोलाय